आपण प्रार्थना करूया. ते परमेश्वर पिता दयाळू बाबा सर्व दिवसाबद्दल तुमचा आभार मानतो. मान परमेश्वर आशीर्वादी परमेश्वर तुमच्या वचनाचा आधार प्रत्येकाला साहेब प्रार्थना आमच्या परमेश्वराच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. आजच्या काळात इष्ट लोकांचा संपला. हालेलुया. परंतु आपला इष्ट आता चालू होणार. हालेलुया. म्हणजे येशूचा प्रचार आणि ही जी सुवार्ता पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा झाल्यानंतर तो आपल्या शिष्यांना भेटण्याच्या तयारीत. आज तुम्ही आणि मी खरोखर प्रभूला भेटण्यासाठी उत्साहित आहेत किंवा तयारीत आहेत. आज तर समजा मार्चचा शेवटचा दिवस आहे, बरोबर ना? आणि शेवटच्या दिवसानंतर एक दिवस येतो तो एप्रिलचा, बरोबर? म्हणजे योहान 8:44. कारण एप्रिल फुल डबा गुल. हे डबे जे आहेत ते गुल होतात. हालेलुया. तर आम्ही एक शिकायचं आहे की ती योहान 8:44 तो दिवस खोटपणाचा आहे. तो उद्या बरेचसे लोक एकमेकांना फसविण्याचे काम करणारे दिवस येतील. तर तुम्हाला स्वतः थोडासा विचार करायचा आहे की योहान 8:44 मध्ये उतरायचं आहे का योहान 14:6 प्रमाणे चालायचं आहे? की मार्ग सत्य व जीवन. जो येशूच्या मार्गावर लक्षपूर्वक चालतो तो सत्यामध्ये प्रवास करतो. एकाच व्यक्तीद्वारे सत्य समजण्यात आलेलं होतं, ते म्हणजे त्यांचं नाव होतं प्रभू येशू. आणि याच प्रभू येशूच्या द्वारे आम्ही सत्य शिकले. कारण सुरुवातीला आदामा एव्हापासूनचे पाप सुरू होत, ते पाप लुसिफरच्या द्वारे होत. आजच्या काळापर्यंत हेच पाप असं आहे की ते माणसाला फसविले. आणि प्रभू येशू असा पुनरुत्थित झालेला आहे की सर्व पापावर विजय मिळून तो लोकांना सत्याचं शिक्षण शिकवत होता. हालेलुया. आज आपल्याकडे एकच शिक्षण असं असलं पाहिजे की ते म्हणजे सत्य. प्रभूमध्ये सत्य आहे आणि हे सत्य हर एक व्यक्तीमध्ये जर राहिलं तर त्याच्यात नक्कीच ख्रिस्त राहिलं दिसतं. हालेलुया. सगळे सणामध्ये गुंतून राहिले, पण प्रभूच्या वचनामध्ये गुंतून राहणारे तुम्हीच. हालेलुया. भले रोजची भाकर दिलेली आहे, बरोबर? एक मोहित भाकर असते ती अलग असते, आणि रोजची भाकर असते ती मोहित नसते. ती काय मिळेल, आज जेवायला काय करायचं, हे जेवायला काय करायचं, बरोबर? पण आजचा दिवस प्रसन्न दिवस असते, बरोबर? त्यावेळेला हत्या, कोंबडी मारा, बकरी मारा, काय काय करून लालच म्हणजे काय सांगतात त्याला, मोह ना. ते मोहाचं खाणं जाम खातात, न सुस्ती येते. चिकन तंदुरी खाऊन आल्यास किती वर्ष बघतात. हालेलुया. किंवा संध्याकाळी जाऊन चिकन तंदुरी किंवा चिकन सगळ्यांना आधी कशी करून ठेवा, म्हणजे आता सध्या बंद करून ठेवा, नंतर खायला सुरुवात करा. हालेलुया. माझं काय मत आहे माहिती, जो सण असते ज्याने काही खाल्लं नसेल, अशा व्यक्तीसाठी ते खायला दिलं ना तर आपलं हे खाणं जिरलं एकदा समजून. हालेलुया. मला कधी कधी असं वाटते की लोक सणाला एवढा खर्च करतात. जास्त नका करावं, 10,000 रुपये फक्त काढा ना. 15-20 बाया असतील ते 15-20 पुरुष असतील, तर एक तरी जेवण एखाद्या व्यक्तीला जरी दिलं तरी मला तरी वाटते की तुम्ही ते खाता खाता जास्त जेवण जाईल ना, त्याची आठवण होते. हालेलुया. खरा सण मी बघतो की गरजवंत व्यक्ती. खरा सण असा मी बघतो की त्याला कसली गरज आहे ती मदत करणं. हालेलुया. त्याला बोलतात खरा सण. हालेलुया. तर हे जे आजचा दिवस आहे, बरोबर, संध्याकाळपर्यंत माणूस खाणार आहे, बरोबर. कोण पुऱ्या बनवेल, कोण काय काय बनवेल, वडे बनवेल,
कोण काय बनवलं माहिती नाही, पण खायचं आहे ते बनवून पाहिजे. खा, भूक लागली तर खायला पाहिजे. बरोबर. तुम्ही जेवले? काय खाल्लं? मासळी खाल्ली. हालेलुया. धन्यवाद द्या. तर रोज सगळ्यात महत्व आहे ती म्हणजे रोजची भाकर. जो खरोखर सणाची तयारी करतो ती म्हणजे आत्म्याची. आपला आत्मिक शक्ती जी आहे ना ती तयारी. आपल्याकडे भरपूर आहे. आपल्या बाजूला अशी काही लोक असतात की त्याच्याकडे तांदूळ आणायला पण पैसे नसतात. 1 किलो तांदूळ सुद्धा त्यांना दिसत. अशी पण समाजात लोक आहेत. काही लोक माझ्याकडे येतात आणि ते अक्षरशः अशी रडून दाखवतात, म्हणजे अशी रडतात की त्यांचं रडणं आपल्याला येतं. कारण असे बरेच लोक घरामध्ये असे बसलेले आहेत की त्यांना सारखं खायला नाही. पण आपल्या जवळ जेव्हा काही आहे तेव्हा आपल्याला कधी असं वाटत नाही की छोटासा 1 प्लेटचा भात दुसऱ्यांना द्यावं. खूप शांती आहे. मला सण हाच आवडतो. तर मी छोटा होता ना, मला आठवतं त्यावेळेला 30 रुपये किलो बकरीचं मटण होतं. 1 किलो मटण, पण 1-2 पीस खाताना जेवण खायला वाटायचं. 1 किलो खातील तरी वाटणार नाही. परिस्थिती अशी. आता खायला भरपूर आहे पण खाण्यासाठी इच्छा नसते. आणि ज्या ठिकाणी खायला नाही मिळत त्यांना खाण्याची खूप इच्छा असते. म्हणून मी सण, प्रोग्राम, पार्टी, मित्रांसंग खाणं हे करत. कारण मी बालपणापासून शिकलेला आहे गरिबी काय, श्रीमंत काय, गरजवंत काय आणि गरजवंताची मदत. त्यासाठी मी अनुभव घेतले. पण मी एक सांगतो, जेव्हा मी दुसऱ्यासाठी काहीतरी करत असतो ना तर त्याने बिनधास्त राहायचं की आपल्यासाठी पण कोणतरी देण्यासाठी तयार आहे. असंच ते म्हणजे एक इच्छा होती आणि परमेश्वर तसं देतो. कारण मी पूर्वी केलेलं आहे म्हणून मी आजच्या काळात मी समाधानी आहे. मला जर एखाद्या दुकानातली वस्तू घ्यायची असेल तर पहिलं बघेल या मार्केटमध्ये आता जास्त लोक आहेत. ज्याच्याकडे कोण गिराक कमी आहे त्याच्याकडे जाईल ना, त्याच्याकडून सामान घेऊन. पण तो माणूस असला ना तो 5 रुपये कमी करतो. माहिती ना, कारण तो विचार करतो माझ्याकडे काही नाही. एक विरारला मार्केटमध्ये आजी होती, ती म्हणत ती 10 रुपयाची पाकिट ठेवायची. काय काय जिरं असं सगळे जे काय काय आहेत त्याची पाकिट ठेवायची. मी विचार केला ही बाई 10 रुपयाला एक असं तिच्याकडे ठेवत. त्या आजीला विचारलं हे का, तर मी घेताना एक नाही घेणार, 1, 2, 3, 4, 5 असे सगळे करून घेत घेत तिच्या म्हणजे तिच्याकडे सगळं घेऊन घेतात. बऱ्याचशा घेऊन गेलं 200-300 रुपयाचं घेऊन टाकलं. ती मला विचारते एवढं कशाला, तर मी सांगितलं हे तुमचं वय आहे का इकडे बसून शिकायचं. सांगते ना, तर मी सांगितलं हेच ते माझं काम. ज्याचं कोण करणार त्याचं काम मी करतो हेच. तिला वाटलं 1 ते 2 पीस येणारे असतात, एवढे पीस येणारा कोण माणूस. आणि तिला मी ती मदत करायची. ती आली का मला हात काय दे, पोरा मला आहे का, मला वाटतं तिच्या पोराला हात नसेल मारली, पोरा मला आहे का. एक माणुसकी दुसरी, एक प्रेमाने सगळ्यांना. प्रीती हा शब्द सगळ्यात मोठा पैसा आहे आणि सगळं धन आहे. ही जी मन बोलते. बघायचं असेल तर विरार त्या मार्केटमध्ये मी जातो
मला सगळे लोक हाक मारतात, कारण मी सगळ्यांकडून सामान तुझ्या एका वेळेस सगळं घेणार नाही. तुला पण फायदा झाला, तुला पण फायदा झाला पाहिजे, तुला पण फायदा. हा प्रश्न आहे. चांगलं करायला प्रीती लागते. आपल्या हरेक व्यक्तीमध्ये जर देवाच्या प्रीतीचा जो अनुभव आहे तो बाकी कुठे. तिकडे कोण पडलेले म्हणजे बसलेले असतील. एक दिवस मी केळी घेत होतो आणि केळी घ्यायचा आणि तिथे रस्त्यावर बसलेले त्यांना द्यायचं. तर एक दुकानवाला मला डेली बघायचं ही कोण व्यक्ती आहे. तुम्हाला एक दिवस मी त्या दुकानात गेलो, तर एका माणसाला बरं नव्हतं, तर त्याला मी औषध घ्यायला गेलो. तर त्याने मला हाक मारले, साहेब तू कोण आहे? तुम्ही कोण आहे? साहेब नाही, मी असंच एक सेवा करणारा एक सामान्य मनुष्य. मी जेव्हा येतो तेव्हा बघतो तुम्ही आले गाडी ते केळी व्हायला याला केळी दे, त्याला या बसले. मी बघतो कधी बसतो, पण मी नाही कधी त्याला काय दिलं. पण तुम्हाला बघून बघून माझ्या मनात एक योजना आली की खरंच काय प्रत्येक गोष्टी देवाची इच्छा. प्रभूने आम्हाला काय शिकवले, जसं मी प्रीती केली तुम्हाला तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा, हे माझा पुनरुत्थित आहे. हेच माझं खरं कार्य. लोक मला नावाने कोणच ओळखत. कोणीतरी साहेब आहेत मला, तर कोणतरी मोठा माणूस आहे असं समजते. कशा ना कशा पद्धतीने असे सन्मान देतात हात करून. पण मी काय करत नाही त्याला, ते सांगत नाही मी कोण आहे. फक्त बोलताना एवढंच सांगेल, त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना तयारी करायची. सगळे विसरतात पण या गोष्टी कधी कोणी आठवण ठेवत नाही. बाकी सगळ्या कामाची तुम्हाला विसरणार नाही, याची ते जास्तच विसरलं. खरं विसरलेले आम्ही देवाला. जेव्हा एक दिवस जेवू नका, उपवास त्यांनी का सांगितलेलं आहे माहितीये तुम्हाला, की एक दिवस खाऊ नका, तेव्हा तुमच्या पोटाला केवढी भूक लागते. बरोबर, संध्याकाळी जेवूच नाही. मग काय होते बघूया. काल रात्री संध्याकाळी मी थोडा नाश्ता केला आणि रात्री जेवायच्या नाईटची प्रार्थना होती, तर त्यावेळेला जेवायचा विचार केला, आता काय जेवू राहते. तरी थोडासा भात घेतला आणि प्रार्थना नाईटची संपली. 1 वाजून गेला, मी 2 वाजत आले असतील. लागली मला भूक, जागाच होतो मी, झोप काय लागत नाही. असे बरेच चिंतन करत होतो प्रार्थना वगैरे केल्यानंतर. अगदी जेवायला गेलं, जेवलं रात्री, ते काय पचन होणार नाही, तरी पण झोप येणार नाही. जेवलं मग सकाळी उठेल नाही. अगदी होतं खायला पण खाऊ शकत नाही. अगदी कारण रात्रीचे 12 नंतरची जी वेळ असते ती अन्न पचन करायची वेळ असते. त्यावेळेला खायचं नाही. प्यायचं असलं तर लिक्विड पिऊ शकतो, पण ते पचन शक्ती नाही. ते ऍसिडिटीला होते, घशावर राहते, कधी आपण होते छातीवर असते. तर ही जी आहे, मग काय प्रार्थना करायची की ज्यांना भूक लागली, ज्यांना काही खायला मिळालं नसेल त्याला मिळून दे, असं प्रार्थना करायची. मग कुठे ना कुठे कोणतरी त्यांना खाण्यात देण्याचा विषय उत्पन्न. तर आपण शिकताना नक्की काय शिकायचं, माझं सांगणं हे आहे की मला जशी भूक लागते तर माझ्या बाजूला कोणती असं आहे की त्याला पण भूक आहे, त्याचे पण विचार केलेच पाहिजे. आपण कधी ते विचार करत. एक दुःखी माणूस असतो, तो दुसरा त्याला दुःख वाढवायला बघतो. तिसरा आहे तो दुःख त्याची कशी कमी होईल ते बघत असतो. म्हणजे आपल्या हरेक व्यक्तीमध्ये आपण चुकी जास्त वाढवतो, दुःखी जास्त वाढवतो, पण दुःखी कमी करायला मनुष्य कमी असतो. अगदी चांगल्या विचारात, चांगल्या शिक्षणात, चांगल्या गुणात आणि चांगल्या नियमामध्ये चालणारी व्यक्ती कमी असते. तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो, नेहमी चांगलं बना की दुसरा व्यक्ती तुम्हाला बरोबर ओळखणार. आम्ही चांगलं बनत नाही म्हणून सांगितलं येशू जसा कोणीच नाही. येशू सारखा पण का कोणीच नाही. येशू सारखा कोणीतरी आहे. योहान 14:12. येशू काय सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यापेक्षा.
कारण देव त्याच्यात आहे आणि त्याच्याद्वारे तो कार्य करतो. एलियाचा चमत्कार बघ आणि अलिशाचा चमत्कार. हालेलुया. अनेक गोष्टीची तयारी करताना आपल्याला ह्या पवित्र शास्त्राप्रमाणे टप्प्याटप्प्यात जायचं. वचन, शिक्षण, ज्ञान आणि धन. सगळे लोक शारीरिक भोजन खाऊन तृप्त होतात, पण आध्यात्मिक भोजन खाऊन कोणता मनुष्य तृप्त झालेला मला दिसत नाही. गणितिकारास पहिल्या पत्रात 10-4 वचन काय असतं? ते सर्व आध्यात्मिक पाणी पिले ते आपल्या मागे ते आपल्या मागे चालणाऱ्या ते आध्यात्मिक खडकातून पीत होते. कसे? म्हणजे ख्रिस्तापासून वचन आणि शिक्षण. योहान 7:37 वचनामध्ये शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाढतात. आता त्या नद्याचा अर्थ असा आहे त्याचं कार्य प्रसारित. आता जसं तुम्ही कार्य वाढवत जाणार, वचन वाढवत जाणार, शिक्षण वाढवत जाणार, नियम वाढवत जाणार, वरदान वाढवत जाणार, तसं प्रभू तुमच्यामध्ये वाढ करायला सुरुवात. शास्त्राच्या शिक्षणावर अवलंबून बसलं पाहिजे. जसं तुम्ही शास्त्राप्रमाणे चालायचा प्रयत्न करेल तसं तुमचं जीवन पवित्र आत्म्यामध्ये वाढायला सुरुवात. इथे लोकांच्या पोटात जर हात लागते. आता आपल्या प्रत्येकाला आत्म्याच्या वरदानामध्ये प्रवास करायचा. जे आध्यात्मिक भोजन ज्या माणसामागे आहे ना, तो हमेशा तृप्त आहे, म्हणजे उत्साहिक आहे, आनंदाने बसलेला आहे. आध्यात्मिक भोजन नाहीये तर अस्वस्थ आहे. एक स्ट्रॉंग बना. खाण्याला आपण एवढी वेळ देतो ना, एवढी वेळ थोडी प्रार्थनेला द्या. आणि जेवढी प्रार्थनेला तुम्ही वेळ देतील बघा, एवढं तुमच्या जीवनात शांती. लोक 19-10 वचनामध्ये मला सगळ्याच्या गोष्टी भरपूर मोठ्या प्रमाणात आवडतात. येशूने त्याला सांगितलं, मला आज तुझ्या घरी यायचं आहे. तुला उत्साहित झाला. अरे एवढं माझ्याकडे पैसा आहे, धन आहे, वस्तू आहे, तरी माझ्याकडे शांती नाहीये. नाही तरी काय? हालेलुया. आणि ही व्यक्ती माझ्या जोडीला माझ्या घरी आलं, ताबडतोब मला शांती मिळाली. तेव्हा ती सांगते, ज्याचं घेतले त्याचं 4 पट मी परत करतो. किती? आणि अर्ध पार्टनर मी गरीब आहे, अर्ध द्रव्य गरीब. तेव्हा प्रभूने त्याला एक सुंदर असं वाक्य दिलं आहे. आब्रामाचं नाव घेताच जक्केउलास खुश झाला. कारण आब्रामाला सगळे मानत होते की आब्रामाचा देव होता आणि आब्रामाचा देव आणि आब्रामाला माझ्या बरोबर जोडून टाकलेला आहे. हालेलुया. कारण आब्रामाचा मी मुलगा कसा बनू शकते? हालेलुया. कारण त्याला देवाने निवडलेला आहे आणि देव त्याच्या जोडीला आहे, त्याचाच तो देव आहे आणि ज्याचा देव आहे त्याचा मुलगा मला केलं. हालेलुया. इतका खुश झाला, इतका उत्साहित झाला, इतका आनंदित झाला. आज या घराला कारण झालं. हालेलुया. तेव्हा अब्राम हालेलुया स्वर्गात बसलेला होता. हालेलुया. तू स्वर्गात बसलेला होता आणि मला ही जागा आता स्वर्गामध्येच मिळाली. हालेलुया. कारण त्यावेळेला दान धर्म करणाऱ्या व्यक्तीचा सर्व अधिकारी अब्राम होता. लोक 16 एक लाजर, एक श्रीमंत माणूस. श्रीमंत माणसाने आपल्या स्वतःच सगळं करून बसला, बरोबर, पण गरीब माणूस दुःख भोगत होता. त्याच्या न्यायासाठी म्हणत सांगते, बाबा अब्राम
लाजराला पाठव पाण्याचा थेंब. ताबडतोब या श्रीमंत माणसाची जागा लाजराचा ठिकाणी गेला आणि अब्रामाचा पुत्र बनला. हालेलुया. म्हणून तो सांगते आज या घराला तारण प्राप्त झालेला आहे हा अब्रामाचा. कारण अब्राम सर्व लोकांसाठी सगळं काय करतो, लोकांची मध्यस्थी, लोकांच्या गरजा, लोकांना काही गरज होती त्या सर्व भागवण्यासाठी दयाळू म्हणून अब्राम ठेवला. हालेलुया. आणि दान धर्माचा अधिकारी म्हणून त्याला नेमलं, मग त्याला अब्रामाचा पुत्र बनवला. हालेलुया. आणि जक्कयाने आपले निर्णय चेंज केले. जिथे पैशाचा लोभ होता, अहंकाराचा लोभ होता, लुटणारा लोभ होता, पैसा जमा करण्याचा होता, सगळं सोडलं. पैसा स्वर्गात जमा करायचं काम. गरीब गरजवंत ज्याचं घेतली त्याचं 4 पट. हालेलुया. आणि सगळ्यांना खुश केलं. ज्यांना दुखवलेलं होतं त्याने ना त्याला सांगितलं तुझं 10 रुपये घेतलेले 40 रुपये घे, तो खुश झाला. रोमकरस 12:21 बऱ्याची तो बऱ्याने जिंकला. आज आपल्या प्रत्येकाला हेच शिकायचं आहे की आमच्याद्वारे अनेक लोकांचं तारण कसं होईल. आम्हाला देवाने निवडलं, आम्हाला देवाने बनवलं, आम्हाला देवाने घडवलं, मग आम्ही कुठे आहे? देवाच्या मार्गावर आहे त्या जागतिक सर्व एक गोष्टीकडे. हालेलुया. कारण आजचा पैसा जेव्हा आम्ही खाण्यापिण्यात घालवतो तो वेस्ट करतो. एवढा पैसा नुसता खाण्यापिण्यामध्ये घालवणार ना, त्याच पैशाने आपल्या घरात रेशन पाणी बनवतो. मग त्याच्यातून किती फायदे होतात ते आपण बघतो. आज आम्ही कुठे आहे ते बघतो. आज आपली वेळ खतम झालेली आहे. आपली वेळ नाहीये. आपली वेळ फक्त ऐन गोष्टीसाठी, आध्यात्मिक गोष्टीसाठी नाही. एक बाजूला पैसा कमवायचा तर सणवारामध्ये पैसे लागतात. अनेक लोकांमध्ये चांगले गुण पण आहे, अनेक लोकांमध्ये खुशी पण गुण आहे की देवापासून गुण, धन, पैसा, वस्तू, समाधान नाही. समाधान कुठे आहे? जो मनुष्य देवाबरोबर आहे तोच आम्ही समाधान आहे. कारण आम्हाला आमचं स्वतःचे विचार नाही. कोणाचे दात आंबल्यासारखे, दात आंबल्यासारखे आपल्या हर वेळची नाशिक लोकांची गुडघे दुखतात, गुडघे आज आपण कौतुक आहे, वचनात आहे, तर येशू आपल्याला शिक्षणाचा अनुभव. कारण जर प्रभू आपल्या जोडीला नाहीये तर आम्ही अस्वस्थ, चिंता, आम्हाला कसं सारखाच विचार असतात, चिंता असतात. हे करा, ते करा, त्याला हे द्या, हे करा, सगळ्या गोष्टीमध्ये घुसपटत आणि सगळ्यांना जिंकायचा प्रयत्न करतो. खाण्यासाठी तुम्हाला मनाई नाही करत, पोटात राहील एवढंच खाईल, नंतर ते एक घास सुद्धा खाऊ शकत नाही. एक घास खातील कारण ती खाण्यासाठी तेवढी शक्ती नाही. हालेलुया. खाण्यासाठी शक्ती नाही. मस्त खाऊन मस्त तृप्त झाले. हालेलुया. खाऊन तृप्त झाले. हालेलुया. 12 टोपल्या उरल्या म्हणून 6 दे. हालेलुया. आता बरेच लोक असतील संध्याकाळी निघताना काय करायचं जेवायला. कोण सांगेल बकरीचा आणला, कोण सांगेल चिकनचं, काय चिकन चिल्ली, माणसं चिल्ली, तंदुरी, काय खाण्याचे विचार करते माहिती. परंतु तेवढंच पुरते ते. हालेलुया. आताच्या पोरांना खाण्याचं काही टेन्शन नाही. चायनीज खुल्ला आहे. 1 प्लेट चिकन, राईस प्लेट, चिकन तंदुरी, चिकन लालीपाप, काय काय माहिती नाही. आजच्या पोरांना एक फोन झाला का आलं घरी. हालेलुया. माझं मत आहे खायला पाहिजे नाही असं नाही सांगत, परंतु कदाचित अशी एक वेळ करा की ज्याच्याकडे नाही ना तर तुम्हाला वाटत आहे की या घरात काय खायला नाही, जास्त नका द्या. 1 पीस दिला तरी बस. खूप आनंदाच्या गोष्टी. मला तर हेच द्यायचं आवडेल की विचाराने खाल्लं नाही, विचाराने केलं. हालेलुया. जेव्हा आपल्याला तो उत्साह मिळतो ना
तेव्हा त्याच्यातून फायदे मिळतात, खूप फायदे मिळतात. बघा पाहिजे तुम्ही एखाद्या गरजवंताला खायला मी तुम्हाला सांगतो खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला आशीर्वाद आनंद मिळेल. मी खूप उत्साहित असतो यावर. मी माझा कधीच विचार मी बोलला ना, मला रस्त्यात कोणी भेटला ना त्याला काहीतरी खायला घेऊन दे, पण पुढे जाणार नाही. जर गाडी जवळ नाही किंवा बिस्किट नसतं, अशी तुम्हाला गाडीमध्ये 100% चुकून बिस्किट असतं, चुकून. पण बिस्किट तरी असतं ना, पाण्याची बाटली तरी असते. रस्त्यात भेटलं तर कोणी काय मागायला लागलं तर चला सांगितलं. काही लोक आले, एक दिवस एक बाई मनोहरला भेटली, मला सांगते पोरं छोटी छोटी, मला एक आटा घेऊन. तिने सामान घेतलं, तेल पाहिजे बाबा. एक वस्तू बोलली तर एकाच्या 10 नाही घ्यायचे, ते पाप करतात ना. जे पाहिजे तेवढं सांगितलं बस, मला घ्यायचं जाऊ किंवा मनाई नाही केलं. डॉक्टरकडे आजार आला बरोबर, तेव्हा तुम्ही मनाई करतील का? तो मी तो विचारतो. जर देवाने त्यांना माझ्याकडे पाठवले तर माझ्याकडे आहे ते घे तुला, कारण देवाने मला पाठवून पसंत केली. मनुष्य जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या गरजा, त्या मनाला केवढा उत्साह झाला शेवटी. ही जी मला स्वभाव बनलाय, त्याला बोलतात स्वभाव. तिरस्कार नाही, कंटाळा नाही, चिंता नाही. आपल्या घरात लागते तेव्हा आपण आणतो की नाही, त्यांच्याकडे नाही म्हणूनच ते मागतात. 10 रुपये देऊन मी क्लिअर झाला असता बरोबर, 10 रुपये घेतले ही सुटला, एक वडापाव दिला हे दे सुटला असता, 2 घे. तसं नाही, हर एक व्यक्तीसाठी तेच मत. हर एक व्यक्ती. मला कधी कधी असे प्रश्न येतात, पण मी ना ते करतो. ते दुकानवाले पण काय करतात माहिती, 10 रुपये कमी मी जाऊ दे आमच्याकडे. ते समजतात की कोणती व्यक्ती असं द्यायला आली. अगदी मग मी त्याला सुरुवात, हे सगळं तुझ्या जोडीला आहे. जर तू काही केलं नसेल, तू बिलकुल पैसे घेतले पण पोटासाठी पैसा कामाला नाही. पैसे खाणार आहे ही वस्तू खाणार. जेव्हा गरजवंत गरजाच्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही थोडीशी सूट देतात, की तुझं जमा घरी सांगून ठेवायचं. जेवण करायला लावलं ना, एक मुठभर चांगलं ठेवायचं. महिन्याला 10 डबे असू दे तर 15 डबे असू. आपल्या घरी पाहुण्याला जर पाहिजे तो खर्च करतो, जेवण बनव आणि तेच रस्त्यावर असलेल्या लोकांना दे. मोठ्या प्रमाणात तुला पैसा मिळेल. सगळ्यात आपल्याकडे धन आहे, पण ते धन कधी शोधायला जात नाही. जे रस्त्यावर पडलेले लोक असतात त्यांना भोजन. आज सणाला बरेचसे देवळामध्ये असतील गरीब लोक येऊन बसतील. प्रत्येकाने जरी घरातले एकेकाने एक घास काढून ठेवला तर एक प्लेट झाली असते, तर एकाला दिली असते तर 10 कुटुंबाने त्यांना 10 कुटुंबाने 10 प्लेट तयार केली असते. हा सगळ्यात मोठा सण आहे. पण या सणामध्ये मी तुम्हाला सांगतो, जास्त सैतान धावते. दारू काय, पार्ट्या काय, बियर काय, पाहुणे, त्याच्यासाठी आम्ही सगळं खर्च करू शकतो. पण खरा पाहुणा हल्ली आहे. माझ्याकडे एक दिवस सांगतो आहे, मी पैसे कोणाला दे, खाऊ दे. माझ्या बाबाने, आई घरात होती, बाबा वटीवर होते, मी घरात प्रार्थना करत होतो. साधू आला ना मला, कुठे आले, पैसे नाही दे. जेवण झालं, जेवण त्याला सांग थांब थोडं, जेवण झालं, जेवण करलं आणि त्याला वटीवर दिलं. बाबा बसलेला आहे तिकडे, मी घरात गेलो, आई जेवला, त्याला पाणी पिणे आणून थोडं सगळं झालं आणि तो जेवला नाही गेला. मी मध्येच राहिला, ते उतरलं. आमच्या बाबाला सांग, मी ऐकतो तिकडे घरामध्येच, ह्या पोराला कधी कमी पडणार नाही. आणि वटीवर गेला ना, तिकडे रस्त्यावर उभा राहिला, रस्त्यामध्ये इकडे काय झालं, बाबा नाही तुला असा शब्द बोलला, त्याच्याही मनाला काहीतरी झालं असेल, तो काय सांग. तर म्हणून देवाने पाठवलेलं होतं त्याचं आपली काही परीक्षा असते. घरात कोणी आला ना तर त्याला परत पाठवायचं. पाणी द्या, चहा द्या, विचारा, विसरलं तर सोडून. आणि देवाने आज तुम्ही आणि मी एवढे खात आहे, कमी आहे त्या केंद्रात काही कमी आहे
लहानपणापासूनचा माझा हा स्वभाव होता. लहानपणापासून काशीची बशीमध्ये चिल्लर असायची, हात घालायचा, देताना हातानेच द्यायचं, दुसरा हात नाही. घरात काही बोलायचं असेल ते बोलून द्यायचं. स्वभाव तसं. आणि ही आमच्या आईची बाबाची जास्त शिस्त होती. कोणीला फरक नाही द्यायचा. चहा किती लोक इथं जात असतील, तिथे वळाले ते काम थकलेले माणूस उन्हाळ्यामध्ये तिथे एक ग्लास पाणी तरी त्याला देतील. आपल्या हा स्वभावच नसतो. आणि हा स्वभाव मी आमच्या कुटुंबात सगळ्यांमध्ये दिले. आमच्या घराण्यात अख्ख्या फॅमिलीला तो स्वभाव आहे, काही नाही कोणाला तरी मदत करायचीच. आणि ह्यामुळे आज आपण आनंदी. पैसा काय करणार आहे? प्रेम हेच माणसाला व्यक्त करतात. कारण येशूचं शिक्षण प्रेम होतं. आज दुनियाचं पाप प्रेम, सत्य नाही, मार्ग नाही, जीवन नाही आणि अनुभव नाही. माझं सांगण्याचा अर्थ असा आहे की आम्ही रोजची भाकर खाऊ शकता, कोणत्या मोहाचा दिवस असतो ना त्यावेळेला थोडं कंट्रोल करायचं. मिळेल त्यात समाधान, मिळेल त्यात समाधान. कारण जितका समाधानी असतो ना तेवढा मनुष्य फ्रेश असतो. कारण ते सर्व राज्य सगळ्यात मी आज घास खातो, तिकडे वाट बघतो कोणते आहे त्याला द्यायचं. जर त्याला मी दिलं नसेल तर माझी विचारधारा कुठेतरी कमजोर आहे. आज नाही उद्याला तरी नाही. कारण हे शिक्षण सगळ्यात महत्वाचं. जर मी कोणाला खायला काहीतरी दिलं असेल तर ते पहिले सरळ सांगतो, तुमच्या हाताला चव जास्त आहे, याच्यात प्रीती कोणाला काही मस्त असा शब्द. पैसा महत्व नाही, खाणं महत्व आहे देवाचं प्रेम. हेच आपल्याला ठेवा आणि ह्याद्वारे आपण देवाच्या मार्गाप्रमाणे चालायचा प्रयत्न करा. म्हणून प्रभूचं जे शिकवण आहे योहान 15:12, जसं मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा, ही माझी आज्ञा आहे. आपण छोटीशी प्रार्थना करूया. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात प्रार्थनेचं दान, वरदान, सामर्थ्य, विशेष प्रार्थना सर्व कामगारांचं सर्व परिस्थिती आशीर्वाद ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.